नुकसान झाले? ह्या वर्षी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आज निसर्गाने एवढं सहकार्य केलं होतं की जी पेरणी आपली पहिल्यांदा जी मिरगी पेरणी असायची, ह्या कमीत कमी 10 ते 15 वर्षात पहिल्यांदा मिरगी पेरणी झाली आणि पीक अतिशय इतकं चांगलं आलं, जोमाचं आलं आणि शेतकऱ्यांनी कुठला न विचार करता ह्या वर्षी नांगरण्यासाठी, मोगण्यासाठी, खतासाठी पैशाचा मेळ घातला आणि मेळ घालून पीक आज काढायच्या टायमाला शेंगा लागल्यात. आज इतक्या मोठ्या शेंगा लागून सुद्धा आता इतका एक 4-5 दिवस झालं मुसळधार अतिवृष्टी ह्या येरमाळा सर्कलमध्ये झालेली आहे आणि ज्या शेंगा भरायच्या टायमाला पाऊस एवढ्या झाल्यामुळं आता ती शेंगा भरू शकत नाही, त्या खाली जमिनीवर पूर्ण प्रत्येकाच्या शेतात पाणी झाले, त्याच्यामुळं सगळं आलेलं पीक जायचं नुकसान होणार आहे. तर याची सरकारनं अतिशय आणि ही काढायच्या टायमाला जर नुकसान झालं तर शेतकरी पाक गळाटून जातो आणि आता सरकारने ह्याच्याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त जेवढी नुकसान भरपाई देता येईल तेवढी देण्यात यावी एवढी विनंती करतो मायबाप सर. पडला हे जे पाणी साठले काय नुकसान होतं पिकाचं? यामुळे आता हे पीक समजा शेंगा निबर व्हायल्यात तरी आज त्या पूर्ण पिकामध्ये पाणी आहे आणि पाऊस हा रोज पडतच चाललेला आहे. त्याच्यामुळे आता येणारं पीक 70% म्हणजे येऊ शकणार नाही आता इथून पुढं, कारण पावसाळा आणखीन 2 महिने बाकी आहे आणि पाऊस हा रोज पडत आहे. आजची ही परिस्थिती आहे. आता इथून पुढं जर पाऊस पडत राहिला तर हे येणारे पीक शेतकऱ्याच्या हाताला काही लागणार नाही आणि शेतकऱ्यानं जी खर्च केला आहे पिकासाठी हे पूर्ण पाण्यामध्ये जाणार आहे. काय नुकसान होतं या असं पाण्याने? पूर्ण हे शेंगा कुजून जे सोयाबीनची मुळं आहेत ती कुजून गेल्यामुळे ती झाडं पूर्णतः हे होऊन कुजणार आणि ते शेंगा ही सगळं पूर्ण हे होऊन जाणार, वाटोळ होणार, भिजून ते काही राहणार नाही त्याच्यामध्ये.